टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरल्यानंतर आता परिस्थिती पूर्वपदावरती येण्यास सुरुवात झाली आहे। आपण सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरात आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर आता पूर ओसरल्यानंतर जी पूर्व परिस्थिती आहे ती पदावरती येण्यास सुरुवात झालेली आहे। नाशिक शहरात काही पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर आता धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी गोदावरी नदीची पाणी पातळी जी आहे ती देखील कमी झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। पूर ओसरल्यानंतर आता या ठिकाणी नियमितपणे सुरू असलेल्या पूजाविधी ज्या आहेत त्या देखील सुरू झालेल्या आहेत। भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी देखील या ठिकाणी आता वाढलेली आहे। स्नानासाठी देखील भाविक जे आहेत ते रामकुंड परिसरामध्ये गर्दी करत असल्याचं बघायला मिळत आहे। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती आणि त्यामुळे धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। आता विसर्ग कमी केल्याने पाणी पातळीत देखील पाणी पातळी जी आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि पूर्व परिस्थिती जी आहे ती देखील आता पदावरती आली आहे। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।